म्हणजे 2022च्या प्रिलिमला माझा 154 स्कोर आला, प्रिलिम्सचा स्कोर माझा. म्हणजे त्यावेळेस जर ऋषिकेश सर नसतील किंवा सुशील सर नसते किंवा बाकी जे मला घरच्यांनी साथ दिलं नसतं, तर पुढली प्रिलिम देणं पण माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होतं. आणि त्यावेळेस सरांनी एक बोललं, म्हणजे ऋषिकेश सर बोलले होते की यावेळेस झालं, म्हणजे थोडक्या मार्कानेच प्रिलिम राहिली होती. सर म्हणले की यावेळेस नाही झालं ठीक आहे, तर पुढल्या वेळी अशी कट ऑफ, म्हणजे अशी प्रिलिम्सला मार्क पडायची की कट ऑफची चर्चेत बघायचं नाही आपण. म्हणजे कट ऑफ 110ला गेल, 115ला गेल, काही चर्चा करायची नाही. मला वाटतं कट ऑफ 108च्या आसपास लागला, मला 154 मार्क होते त्यावेळेस. म्हणजे हे सगळं झालं ते एक आपण म्हणतो ना बॅक ऑफ द माइंड मोटिवेशन आपल्याला कोणीतरी द्यायला हवं. ते मला वाटतं ऋषिकेश सरांनी त्यावेळेस उचलून धरलं मला. त्यावेळेस 22ला पोस्ट पण निघाली मला. बरंच म्हणजे इंटरव्ह्यूसाठी वेळ अवेलेबल करून देणं असेल, मॅडमांनी वेळ देणं असेल, इंटरव्ह्यूचे इनपुट्स पण मला चांगले मिळायचे. आणि 2023च्या पण इंटरव्ह्यूला होतो मी. सेठ सरांनी मला त्यावेळेस इंटरव्ह्यूचे त्या दिवसाचे हायेस्ट मार्क दिले होते. आणि सेठ सरांचं असं, म्हणजे आता चेअरमन आहेत ते आपल्या MPCचे, त्यांचं एक असं आहे की मार्क कमी देतात सर, तर त्या दिवसाचे मला हायेस्ट मार्क होते. आणि मी 23ला कुठंच इंटरव्ह्यू दिला नव्हता, फक्त सरांना आदल्या दिवशी भेटून आलो होतो. मी सुशील सरांना भेटलो होतो. सुशील सर म्हणले आपली तयारी झाली आहे, ऑलरेडी आपण इंटरव्ह्यू दिलेले आहेत, काहीच करू नका, 1-2 मॉक इंटरव्ह्यू बघा म्हणले. फक्त ज्यांनी ऑलरेडी मॉक दिलेले आहेत त्याचे मॉक बघितले मी. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो, त्या दिवसाचे हायेस्ट मार्क आहेत मला. सांगायचा उद्देश हाच आहे की माझा आपण ज्यावेळेस सक्सेस असतं त्यावेळेस बरेच म्हणजे म्हणतात अपयश पोरकं असते, पण माझ्यासाठी माझं अपयश पोरकं नव्हतं. कारण मला सुशील सर असतील, ऋषिकेश सर असतील, आणि बरंच उचलून दिलं, माझ्या घरच्यांनी सपोर्ट दिला. त्यामुळे मी आज इथे तुमच्यासमोर राहून बोलतोय.